हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला CETचे इंटिग्रेशनवरचे एक्झाम्पल्स तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे. अतिशय महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत. थोडंसं कॅल्क्युलेशन, इंटिग्रेशन म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, थोडंसं कॅल्क्युलेशन हे करावं लागणार आहे आणि ते कॅल्क्युलेशन करून ॲन्सर कसं फाइंड करायचं ते तुम्हाला सांगतो. आता इथं आहे जे आज एक्झाम्पल्स घेतोय ते मी सबस्टिट्यूशन मेथडवरचे एक्झाम्पल्स घेतो. सबस्टिट्यूशन मेथड याचा अर्थ इथं डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन दोन्ही समान, दोन्ही तुम्हाला यायला पाहिजे. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले दोन्ही यायला पाहिजेत. आता कसं बघा, तर येत नसतील तर काय करायचं बघा. इथं मी हा जो रूटमधला जो पार्ट आहे त्याला मी काहीतरी टी सपोज करतो. एक्झाम्पल कसं आहे बघा, इंटिग्रेशन अंडर रूट x मायनस 1/x x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर. इथं मी सपोज काय करतोय बघा, x मायनस 1/x ला आपण टी सपोज केलं. एवढं निश्चित सपोज केली तर काय आन्सर मिळेल बघा, 2/3x मायनस 1/x रेस टू k. म्हणजे k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. k म्हणजे इथं इंडेक्स काय येईल हा मला विचारलेला आहे. आता आपल्याला जास्त कॅल्क्युलेशन करायचं नाही. मग आता इथं बघा ना, तर याला जर मी टी सपोज केलो, तर रूट टी असं होईल. याचं डेरिव्हेटिव्ह घेतला, काय डेरिव्हेटिव्ह येईल हे ते तुम्हाला माहितीच आहे. याचं डेरिव्हेटिव्ह 1, याचं डेरिव्हेटिव्ह -1 मायनस 1/x स्क्वेअर प्लस क्रॉस मल्टिप्लिकेशन केले की हे येणार आहे आणि हे टोटल तुम्हाला dt मिळतं. डेरिव्हेटिव्ह घेतले काय तर dt मिळतं. पण हे आपल्याला सॉल्व्ह करायचं नाही, नुसतं उत्तर शोधायचं आहे. हे आपल्याला सॉल्व्ह करायचं नाही, आन्सर शोधायचं आहे. कसं शोधायचं बघा, तर मी काय केलं बघा, इथे t ठेवला तर तो t⁻½ झाला, रूट काढून टाकला. आणि मी काय करायला बघा, म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की तुम्हाला हे सर्व मिळणार आहे. मी सॉल्व्ह करून दाखवत बसायचं नाही, कारण आपल्याला वेळ नसतोय तेवढा. आपल्याला आन्सर शोधायचा आहे. ह्याचे ट्रिक्स सांगायला लागलो तुम्हाला, सॉल्व्ह करत बसायचं नाहीये. हे बघा, तर याला जर टी सपोज केलं, याचं डेरिव्हेटिव्ह काढला तर हे सगळं मिळणार आहे. हे निश्चित म्हणजे हे सगळं dt येणार आहे आणि हे इंटिग्रेशन रूट टी dt असं होणार आहे. मग याचं मी तुम्हाला t⁻½ dt होणार आणि t⁻½ प्लस 1 आपला फॉर्म्युला काय इंटिग्रेशनचा, इंटिग्रेशन x⁻n dx चा फॉर्म्युला असतो x⁻n प्लस 1/n प्लस 1. म्हणजे इथं असेल त्याच्यामध्ये प्लस 1 करायचं आणि त्याच्यातच पुन्हा काय करायचं, तेच खाली घ्यायचं. ह्याच्यात प्लस 1 करायचं, तेच खाली घ्यायचं. मग इथं प्लस 1 केला, इथं प्लस 1 केला की t⁻³ आणि डिवाइड बाय 3/2. आता बघा, आपण ह्या 3/2 असं वर नेला तर 2/3 तुमचा आन्सर मधला आले का बघा, 2/3 आलेला आहे. टीच्या ठिकाणी आपण हे सबस्टिट्यूट केले की हे मिळालं. मग केच्या ठिकाणी काय असलं पाहिजे, घातांकात केच्या ठिकाणी 3/2 असलं पाहिजे, म्हणून त्याचं उत्तर असलं पाहिजे 3/2. लक्षात घ्या. असं थोडंसं कॅल्क्युलेशन करून असं आन्सर तयार. पुन्हा एकदा टी पुट आउट केला की रूट टी झाला की t⁻½ झाला. बाकीचं जे आहे त्याचं ते आपोआपच डेरिव्हेटिव्ह घेतलं की त्याचं ते dt मध्ये कन्व्हर्शन होत असतं. मग t⁻½ प्लस 1, हाफ प्लस 1 केला, हाफ प्लस 1 केला तुम्ही की तुम्हाला 3/2 मिळतो. हाफ प्लस 1 केला की तुम्हाला 3/2 मिळतो आणि तो 3/2 इथे t च्या असला पाहिजे, त्याचा आन्सर ठीक आहे. समजलं का? हे करायचं. आता दुसरे एक्झाम्पल जे दिलेलं आहे त्याचे मी ऑप्शन इथं मांडतो. दुसरं एक्झाम्पल जे मी ऑप्शन मांडलेलं आहे, एक्झाम्पल फक्त मांडलेलं आहे बघा. इंटिग्रेशन काय बघा, कॉट ऑफ x लॉग ऑफ साइन ऑफ x प्लस c. आता बघा ना, याला मी जर t सपोज केलो, लॉग ऑफ साइन ऑफ x ला मी जर t सपोज केलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, डिफरन्शिएट केला. आता मी तोंडी सांगतो, हे बघा, इथं त्याचं जर आपण जर का डेरिव्हेटिव्ह घेतलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह होणार लॉग ऑफ साइन ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह 1/sin ऑफ x इनटू sin x चं डेरिव्हेटिव्ह cos ऑफ x, t चं डेरिव्हेटिव्ह dt/dx. cos बाय sin cot x dx इक्वल टू dt. जर हे माहित पाहिजे आपल्याला. मग इथं ठेवायचं बघा, cot x dx ला t ठेवायचं, तर cot x dx ला काय झाला, dt ठेवायचा आणि याला t ठेवला की log ऑफ t झाला. आणि log ऑफ t चं इंटिग्रेशन हे नेहमी बाय पार्टनी येतं. बाय पार्टनी सॉल्व्ह करायला पाहिजे.
बाय पार्ट्स काय असतो इंटिग्रेशन ऑफ, हे बघा बाय पार्ट्स काय असतो u इंटू इंटिग्रेशन ऑफ p dx मायनस d बाय dx ऑफ u इंटू इंटिग्रेशन p dx हा बाय पार्ट्स असतो. हा काय असतो बाय पार्ट्स. आणि मग हे पहा इथं हा u घ्यायचा आणि काही नसते फी नसते म्हणजे तो 1b घ्यायचा. काही जर त्या एक्झाम्पल मध्ये नसेल तर फी घ्यायचा. इथं व्हॅल्यू ठेवतो बघा. हा u काय आहे लॉग ऑफ टी, फी काय आहे इंटिग्रेशन 1 dx मायनस d बाय dx ऑफ u इज लॉग ऑफ टी. आता टी मध्ये म्हटलं की dt करून घेतो सगळ्यांचं. टी मध्ये कन्व्हर्शन आहे इनटू इंटिग्रेशन ऑफ टी dt. आणि मग लक्षात घ्या लॉग ऑफ टी ॲज इट इज, लॉग ऑफ टी ॲज इट इज, त्याचं इंटिग्रेशन टी, लॉग ऑफ इंटिग्रेशन ऑफ 1 हा x असतो म्हणून त्याचं टीचं करायचं टी मायनस याचं 1 अपॉन टी, याचं टी dt, टी कॅन्सल, आन्सर तुमचा आलं टी लॉग ऑफ टी मायनस पुन्हा इथं 1 आला. हा जो 1 आला आहे त्याचं इंटिग्रेशन पुन्हा टी प्लस सी आणि टी कॉमन काढला की तुम्हाला लॉग ऑफ टी मायनस 1 प्लस सी. टीच्या ठिकाणी खाली ठेवायची लॉग ऑफ साइन एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स. टीच्या ठिकाणी ठेवायची जे तुमच्या 4 ऑप्शन तुम्हाला आन्सर मिळेल. हे बघा अशा प्रकारे सॉल्व करून तुम्हाला दाखवा. समजलं. याच्यानंतर पुढचं एक एक्झाम्पल तुम्हाला मी देतो इथं बघा. इंटिग्रेशन ई रेस टू 8 लॉग ऑफ एक्स मायनस ई रेस टू 7 लॉग ऑफ एक्स डिवाइडेड बाय ई रेस टू 6 लॉग ऑफ एक्स, 6 लॉग ऑफ एक्स मायनस ई रेस टू 5 लॉग ऑफ एक्स. याचा आन्सर विचारलेला आहे तुम्हाला. याचं आन्सर विचारलेला आहे. आता ह्याचं आन्सर कसं होईल तर लक्षात ठेवायचं हा जो लॉगचा, आता याचा आन्सर ऑप्शन मध्ये दिलेला असेल ते ऑप्शन मी काही लिहिलेले नाहीये. तर ऑप्शन तुमचे तुम्हाला दिलेले आहे त्याचे काय पहा तर 1 बाय एक्स क्यूब बाय 3 आणि 3 बाय एक्स स्क्वेअर. आन्सर कसं येते पहा. पहिली गोष्ट पहा हा जो 8 आहे तो असा इंडायसिस मध्ये गेला पाहिजे, हा इंडायसिस मध्ये गेला पाहिजे, हा इंडायसिस मध्ये गेला पाहिजे, हा इंडायसिस मध्ये गेला पाहिजे. लॉगचा कोइफिशियंट असतो तो इंडेक्स मध्ये गेला पाहिजे. म्हणजे काय होणार आहे हे बघा ई रेस टू लॉग ऑफ एक्स रेस टू 8 मायनस ई रेस टू लॉग ऑफ एक्स रेस टू 7 डिवाइड ई रेस टू लॉग ऑफ एक्स रेस टू 6 मायनस ई रेस टू लॉग ऑफ एक्स रेस टू 5 असं dx. आणि लक्षात ठेवा इथं काहीही लॉगला बेस नसतो म्हणजे ई असतो हे आपण सपोज करायचं असतं. हा बेस जो आहे ना तो सपोज करायचा. हे लक्षात ठेवा इथला बेस आणि इथला बेस सेम असेल, इथला बेस आणि इथला बेस सेम असेल तर हे डिलीट होतं, हे टोटल 1 होतं. लक्षात घ्या हे निघून जातं, हे निघून जातं, राहतो फक्त तुमच्याकडे रिमेंडर एक्स रेस टू 8 मायनस एक्स रेस टू 7 डिवाइडेड बाय एक्स रेस टू 6 मायनस एक्स रेस टू 5 dx. लक्षात घ्या. आणि मग याच्यातून एक्स रेस टू 7 कॉमन काढला, एक्स रेस टू 7 कॉमन काढला की एक्स राहील आणि इथं 7 कॉमन काढल्यामुळे 1 राहील. एक्स रेस टू 5 कॉमन एक्स मायनस 1 कॅन्सल. इथं 5 टाइम्स एक्स आहे इथे 5 टाइम्स गेले 2 टाइम्स राहिले. इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर dx आणि याचं इंटिग्रेशन येतं एक्स क्यूब बाय 3. ऑप्शनमध्ये बघायचं आन्सर काय आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते करावं लागेल. आणि जेव्हा तुम्हाला ओरल तोंडी जेव्हा करायचं असेल तेव्हा तुम्ही डायरेक्ट तोंडी घ्यायचं, हे वर न्यायचं, हे वर न्यायचं, हे वर न्यायचं. डायरेक्ट तुम्ही इथं यायचं बघा, इथून आला ना तुम्ही इथं डायरेक्ट ह्या 2 स्टेपमध्ये डायरेक्ट इथंच यायचं. म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये पाहिलं की डायरेक्ट इथं आला पाहिजे. एक्स रेस टू 7 एक्स रेस टू 5 कॉमन काढला, एक्स मायनस 1 तोंडी ओरली करायचं, कॅन्सल करायचं.
7 5 कॅन्सल केला x2/3 डायरेक्ट आन्सर मिळेल. फक्त त्याच्यासाठी प्रॅक्टिस महत्वाचं आहे आणि मी म्हणून तुम्हाला थोडंसं सॉल्व्ह करून दाखवतोय. प्रॅक्टिस तुम्ही केलं की तुम्हाला सुद्धा हे डायरेक्ट येऊ शकेल. ओके, आता इथं पहा इंटिग्रेशन 5x log of x into 1 plus log of x dx. हे बघा इथं मी जर t सपोज केलो 5x log x ला जर t सपोज केलो तर याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की हे मिळणार आहे dt मिळणार. टोटलचं dt मिळणार आहे. आता कसं घ्यायचं मिळणार आहे मला माहिती आहे ना, तुम्हाला कसं माहित असणार. आता तुम्ही अंदाज करायचा म्हणतात तुमच्या लक्षात आलं की बाबा इथं टी सपोज केला की हे dt मिळणार आहे. मग 5t म्हणजे 5t म्हणजे a⁻x चा फॉर्म्युला यूज करायचा a⁻x / log of 5 म्हणजे a म्हणजे 5t log of 5 हे तुमच्या ऑप्शन मध्ये कुठे असेल ते बघायचं. टीच्या ठिकाणी ते ठेवलेलं असते उत्तर. पण हे मला माहिती आहे किंवा डायरेक्ट ज्याला माहिती आहे त्यांनी प्रतिशी काढली त्यांनी हे असं काढायचं. पण ज्याला माहित नाही त्यांनी थोडंसं हे कसं आलं. आता माझा व्हिडिओ तुम्ही बघत आहात, तुम्हाला कसं आलं मी तोंडी जर सांगितले असं आहे तर ते तुम्हाला पटणार नाही. तर ते कसं बघायचं, ह्याला u सपोज करायचं, ह्याला v सपोज करायचं आणि uv चा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हचा यूज करायचा. डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट फर्स्ट पहिलं तसंच घ्यायचं, सेकंडचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, सेकंड तसंच घ्यायचं आणि फोर्थचं डेरिव्हेटिव्ह इक्वल टू dt/dx. बघा तुमच्या लक्षात आलं का. हे बघा इथं आलं 1 प्लस log of x हा dx इकडे घेतला 1 प्लस log of x हा dx इकडे घेतला इथे dt तयार झाला. म्हणजे याच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे dt ठेवायचं आणि ह्याच्या ठिकाणी t म्हणजे 5t dt हा तुमचा. आणि मग 5t म्हणजे a⁻x चा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय असतो आणि तोही फार सोपा इंटिग्रेशन. हे आहे तसं लिहायचं आणि log of 5 म्हणायचं फिनिश. आणि t च्या ठिकाणी तुम्ही जे सपोज केलाय ते मांडायचं. तुमचा आन्सर समजतं का. बघा इथं तुम्हाला आन्सर मिळालं. पुढचा क्वेश्चन घेतो पहा. हे पहा इंटिग्रेशन cos² x डिवाइडेड बाय 1 प्लस sin x dx. हे आता तुम्हाला माहिती आहे cos² मीन्स 1 मायनस sin². तर तुमच्याकडे आयडेंटिटी काय आहे sin² x प्लस cos² x इक्वल टू 1. मला cos² ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून मी sin² मायनस केला की मग तुम्हाला 1 मायनस sin² x आणि इथं 1 प्लस sin x तुमचा आहे. इथं तुमचा a² मायनस b² चा फॉर्म्युला यूज करायचा. a² मायनस b म्हणजे b² मीन्स एका ब्रॅकेटमध्ये ॲडिशन, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन. बघा बरे मग या दोघांची ॲडिशन 1 प्लस sin x, या दोघांची सबट्रॅक्शन 1 मायनस sin x डिवाइडेड बाय 1 प्लस sin x कॅन्सल dx. तुमच्याकडे राहिलं 1 मायनस sin x dx. 1 इंटिग्रेशन x sin x इंटिग्रेशन मायनस cos x आणि तुमचं आन्सर आलं x प्लस cos x. लक्षात घ्या तुम्ही सॉल्व जरी केलं तरी सुद्धा 1 मिनिट 50 सेकंदामध्ये म्हणजे सगळं जवळपास तुम्हाला 1 मिनिटामध्ये त्याचं उत्तर होतच. पण त्याला प्रॅक्टिस असेल ना फटफट 50 सेकंदामध्ये किंवा 1 मिनिटामध्ये तुम्हाला ते होतच. ते फक्त तुमचं प्रॅक्टिस असलं पाहिजे. अगदी 1.5 मिनिट जरी लागला एक पण ते काळजीपूर्वक करायचं. लक्षात घ्या 1.5 मिनिट जरी लागला तरी सुद्धा काळजीपूर्वक करा. कारण तुम्हाला 2 तास असतात 50 मिनिटं. 50 क्वेश्चनसाठी 2 तास असतात म्हणजे 120 मिनिटं असतात. 120 मिनिटं म्हणजे जवळपास एका क्वेश्चनसाठी 2 मिनिटं तरी कमीत कमी तुम्हाला मिळतातच. त्यामुळं वेळ जरी लागला तरी चालेल पण आन्सर मात्र व्यवस्थित काढायचं, गडबड करायची नाही आहे. आता इथं बघा हे एक एक्झाम्पल झालं. आता पुढचं एक्झाम्पल एक इंटिग्रेशन 1/e⁻3x मायनस e⁻3x. आता लक्षात घ्या जेव्हा एक्झाम्पल दिलेलं असतं तेव्हा ह्या मायनस आहे म्हणजे मायनस नको असतो आपला. तो मायनसचा प्लस करून घ्यायचा असतो बघा.
आणि मग मित्रांनो कसं बघा तर 1/e⁻³ मायनस 1/e⁻³ असा प्लस करून घेण्यासाठी रेसिप्रोकल करून घेतला. याचं मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं असं बघा तर 1 असं e⁻³ रेस टू -1 डिवाइड बाय e⁻³. ही मात्र स्टेप तुम्हाला करावीच लागेल आणि जरी तोंडी जरी केली किंवा ओरली जरी केली तरी चालते बघा. हा खाली घ्यायचा, डोळ्यानेच घ्यायचा खाली, क्रॉस करायचा. हे बघा असा e⁻³ 2 टाइम्स 1² हा वर घ्यायचा पुन्हा रेसिप्रोकल करून. हा असा आपण वर रेसिप्रोकल केला हा वर जातो e⁻³ आणि झालं बघा. त्याला जर t सपोज केला तर e⁻x हे बघा e⁻³ ला आपण जर t सपोज केला तर त्याचं डिफरन्शिएशन होतं e⁻³ इंटू 3x चं डेरिव्हेटिव्ह 3 dt/dx. लक्षात घ्या सर्वात सोपा फॉर्म्युला e⁻x चा म्हणजे इंटिग्रेशन ऑफ e⁻x सुद्धा e⁻x असतो, डेरिव्हेटिव्ह सुद्धा e⁻x असतो. म्हणजे e⁻³ चं डेरिव्हेटिव्ह e⁻³ असतं आणि 3x चं मात्र डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचं. हा 3 इकडे नेला हा म्हणजे e⁻3x dx dt/. इथंच मला आन्सर मिळालं असते. ऑप्शन मध्ये बघायचं डिनॉमिनेटरला 3 कुठे आहे उत्तर. मग ते कसं आलं बघा तर ते तुम्हाला सांगतो इथं कसं आलं ते. हे बघा इथं t ठेवतो मी कसं इंटिग्रेशन 1 हा dt तुमचा झाला कुठला e⁻3x dx ला dt ला आणि हा t² - 1 आणि हा t² - 1 जो आहे हा जो t² - 1 जो आहे हा कुणाचा फॉर्म्युला आहे तर लॉग ऑफ 1/2a हा 1 मीन्स 1² log of t - 1 t + 1 हा फॉर्म्युला आहे. log of t - 1 t + 1 झालं की मग आता t तुमच्याकडे काय आहे e⁻3x ठेवायचा आणि a काय आहे तर तुमच्याकडे a काय आहे तुमच्याकडे 1 आहे. a म्हणजे तुमचा 1 हा a असतो. हा आणि मग इथं तुमचा पहिला ओरिजिनल dt/3 मधला इंटू dt/3 मधला तुमचा 3 आहे म्हणजे त्या 3 चा आणि त्याचा काय म्हणजे 1 आता बघा तुम्हाला 1/2 इंटू 1 इंटू 1/3 कुठला हा आणि log t ची व्हॅल्यू e⁻3x - 1 e⁻3x + 1 e⁻3x + 1 इंटू 6 1/6 हे आन्सर कुठे आहे बघायचं ऑप्शन मध्ये 1/6 इंटू ब्रॅकेट ते आहे. लक्षात ठेवा तुम्हाला हे डायरेक्ट तुम्ही इथे या ठिकाणापासून इथपर्यंत आला t² - 1 हे dt मध्ये कन्वर्ट झाले सरळ होतं आणि इथे डायरेक्ट तुम्ही इथे यायचं. इथं आलं की त्याचं फॉर्म्युला 1/2a log of t - 1 t + 1 म्हणजे x असा ओरिजिनल फॉर्म्युला असा असतो x - 1 x - a असा असतो आणि a च्या ठिकाणी 1 ठेवायचं x च्या ठिकाणी t ठेवायचं. समजलं का बघा म्हणजे ओरिजिनल फॉर्म्युले तुमच्या लक्षात घ्या. शेवटी तुम्हाला काय करायला पाहिजे फॉर्म्युल्याच्यावर जास्त फोकस करा तुम्हाला आन्सर मिळत जातील. आता इथे एक क्वेश्चन आहे बघा tan of log of x + sec² log of x dx log of x ला t सपोज करायचा. मग लक्षात घ्या इथं काय असतो e असतो. इथं काय असतो कारण इथं बघितलं आपण जर समजा t ठेवलं इथं t ठेवलं तर याचं डेरिव्हेटिव्ह हे आहे पण आपल्याकडे फॉर्म्युला असा आहे e⁻x f(x) + f'(x) असं असेल तर त्याचा आन्सर असते e⁻x f(x). म्हणजे याचा अर्थ असा याचं डेरिव्हेटिव्ह इथं असेल पण बाहेर e⁻x पाहिजे, याचं डेरिव्हेटिव्ह इथं असेल पण बाहेर e⁻x पाहिजे. असं असेल तर त्याचे इंटिग्रेशन e⁻x f(x) असतं. मग मी काय करतोय तर इथं मला तो e⁻x तयार करायला पाहिजे म्हणून मी काय करतो बघा ही जागा बदलली की लॉग निघून जातो म्हणजे असं होतं e⁻t = x e⁻t = x आणि मग ह्याचं इंटिग्रेशन याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळतंय. काय मिळतं डेरिव्हेटिव्ह हे बघा e⁻t चं डेरिव्हेटिव्ह e⁻t dt/dx आणि x चं डेरिव्हेटिव्ह 1
dx तिकडे गेला e रेस टू टी dt इक्वल टू dx म्हणजे dx ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आणि इथं पुट आउट करायचं tan ऑफ t sec स्क्वेअर t आणि तुमचा dx च्या ठिकाणी e रेस टू टी dt बघा तुमचा जो क्वेश्चन होता तो जो फॉर्म्युला होता त्या पद्धतीने तुम्हाला मिळाला आणि मग याचं डेरिव्हेटिव्ह हे आहे ना टॅनचं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर आहे म्हणून त्याचा आन्सर e रेस टू टी tan ऑफ t प्लस e हे आन्सर आणि मग e रेस टू t च्या ठिकाणी काय ठेवायचं t च्या ठिकाणी log ऑफ x ठेवायचं e रेस टू log ऑफ x tan ऑफ t च्या ठिकाणी काय ठेवायचं log ऑफ x हे ऑप्शन मध्ये बघायचं चार ऑप्शन मध्ये हे असू शकतं आणि एक दोन थोडंसं कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला आन्सर सापडते की आपल्याला काय आन्सर असेल ओके आता इथं नेक्स्ट एक्झाम्पल असा आहे f dash of x equal to half x square minus x plus 1 f of 1 तुम्हाला दिलेलं आहे 8/3 आणि तुम्हाला f of x ची व्हॅल्यू काढायची आहे देन f of x is आता मला सांगा हा डॅश म्हणजे काय डॅश म्हणजे तुमचा डेरिव्हेटिव्ह मग डेरिव्हेटिव्हचं आपण हे डेरिव्हेटिव्ह निघून गेलं पाहिजे तर f of x येणार म्हणजे त्याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायला पाहिजे म्हणून मी काय करणार आहे आता दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन घेणार प्रत्येकाचं विथ रिस्पेक्ट टू x विथ रिस्पेक्ट टू x विथ रिस्पेक्ट टू असं इंटिग्रेशन घेणार समजलं मग त्याचं इंटिग्रेशन म्हणजे f of x झाला हा याचं इंटिग्रेशन मीन्स x³/3 याचं इंटिग्रेशन मीन्स x²/2 आणि याचं इंटिग्रेशन मीन्स 1x म्हणजे x प्लस c लक्षात घ्यायचं आणि मग त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे f of 1 म्हणजे x च्या ठिकाणी 1 पुट आउट करायचं आहे f of 1 इक्वल टू इथं 1 ठेवला इथं 1च झाला 1/6 23 इथं 1 पुट आउट केलं की 1/2 इथं 1 पुट आउट केलं प्लस सी आपल्याला माहित नाही पण f of 1 ची व्हॅल्यू तुम्हाला 8/3 दिली इथे 8/3 ठेवायची क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 2 - 6 / 12 प्लस 1 प्लस c 8/3 इक्वल टू इथं बघा -4/12 प्लस 1 प्लस c हा 4 1 जार 4 3 जार ट्रांसफर करतो 8/3 प्लस 1/3 इक्वल टू 1 प्लस c 8 प्लस 1 डिनॉमिनेटर सेम आहे 9/3 मीन्स 3 हा प्लस 1 इकडे घेतला -1 इक्वल टू c सो c इक्वल टू 2 आणि ती व्हॅल्यू c च्या ठिकाणी इथे ठेवली की तुम्हाला त्या ऑप्शन मध्ये असते तुम्हाला काय पाहिजे f of x पाहिजे f of x मिळालेलं आहे फक्त व्हॅल्यू कुणाची काढायची होती c ची व्हॅल्यू आपण इथे काढून घेतली आणि ती व्हॅल्यू इथे पुट आउट केली की तुमचा आन्सर झाला ते चार ऑप्शन मध्ये आन्सर असतं समजलं का म्हणजे इथं तुम्हाला इथपर्यंत तुम्ही आल्यानंतर आन्सर आलेलं असते फक्त इथं सी मध्ये संदिग्धता असते सी मध्ये तुम्हाला व्हेरिएशन असते आणि त्यामुळे कुठला ऑप्शन बघायचा हे त्या सी च्या व्हॅल्यू नंतर समजते +2 हा त्या ऑप्शन मध्ये आन्सर असते पुढे इंटिग्रेशन पुढचा क्वेश्चन इंटिग्रेशन 2 + 2 cos 4x dx आता इथं तोंडी उत्तर आहे 2 sin x तर ते कसं पहा तर तुम्हाला काय माहिती आहे 1 + cos x इक्वल टू 1 + cos x इक्वल टू 2 sin 2 cos स्क्वेअर x/2 म्हणजे थोडक्यात काय इथं असेल त्याच्या इथं निम्मा असतो इथं असेल त्याच्या हाफ इथं असला पाहिजे हा फॉर्म्युला आहे 1 + cos x इक्वल टू 2 cos स्क्वेअर x/2 इट मीन्स इथं जे आहे त्याच्या हाफ इथं असला पाहिजे आणि मग कसं बघा मी काय करते बघा 2 प्लस यातून 2 कॉमन काढला
1 प्लस कॉस 4x. या फॉर्म्युल्याप्रमाणे 1 प्लस कॉस 4x आहे. इथं x असेल तर त्याच्या हाफ इथं पाहिजे, त्याचा अर्थ इथं 4x आहे तर त्याच्या हाफ 2x पाहिजे. म्हणजे मी काय लिहिते बघा, 2 प्लस 2 इंटू याच्या ठिकाणी लिहिणार मी फक्त 2 कॉस स्क्वेअर, ह्याच्या हाफ मीन्स 2x. हे 4 झालं, हे 4 झालं आणि हे कॉस स्क्वेअर 2x आहे. त्या दोन्हीलाही रूट निघून गेला. 4चं रूट 2 आला आणि कॉस स्क्वेअरचं कॉस 2x आला. वन्स अगेन 2 ॲज अ कॉमन, 1 प्लस कॉस 2x. पुन्हा तोच फॉर्म्युला 1 प्लस कॉस 2x, पुन्हा 2 कॉस स्क्वेअर x बाय 2 म्हणजे हाफ याच्या करायचं. मीन्स 2 इंटू 1 प्लस कॉस 2x मीन्स 2 कॉस स्क्वेअर, त्याच्या हाफ मीन्स x. 2 इंटू 2 4, त्याचं रूट घेतला तर 2 इंटू 2 4, 4चं रूट 2 कॉस ऑफ x आणि झालं बघा हा 2 कॉस x इंटिग्रेशन साइन x प्लस c. आणि ते इथं आपल्याला समजलं पाहिजे, इथंच समजलं पाहिजे. हे असं रूट घेत आपण गेलो की आन्सर येणार आहे कॉस x इंटिग्रेशन साइन x आणि 2 साइन x इथे जायचं. आणि या याच्यामधला लास्ट क्वेश्चन, या व्हिडिओ मधला लास्ट क्वेश्चन आहे रूट कॉट ऑफ x डिवाइडेड बाय साइन ऑफ 2x dx. बघा फार सोपं आहे, लक्षात ठेवा. इथं साइन 2x आपण यूज करतो बघा. रूट कॉट x डिवाइडेड बाय 2 साइन x cos x dx. आता आपण काय करूया माहिती का, मला इथे कॉट आहे, इथे कॉट आणला पाहिजे. कॉट आणण्यासाठी इथं मला कॉस बाय साइन आणायचा आहे. मग इथे एक साइन आला, इथे काय आला साइन आला. जर समजा साइनने आपण डिवाइड करतो, साइनला साइन कट होईल, साइन शिल्लक राहणार नाही. सो साइन स्क्वेअर x ने डिवाइड करायचं. डिवाइड बाय साइन स्क्वेअर x टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. इथं 1 असतोय, 1 अपॉन साइन स्क्वेअर x अंडर रूट कॉट x डिवाइडेड बाय 2 साइन x इंटू कॉस x. त्याला आपल्याला कशाने डिवाइड करायचंय, साइन स्क्वेअर x ने. एका साइनला एक साइन गेला dx. तुम्हाला काय मिळालं बघा, 1 अपॉन साइन स्क्वेअर मीन्स कोसेक स्क्वेअर. 1 अपॉन साइन मीन्स कोसेक स्क्वेअर. रूट cot x as it is. 2 into cos by sin means cot x. But cot x means root cot x into root cot x. Cosec square x into root cot x divided by हा बाजूला घेतो root cot x into root cot x. हे कॅन्सल झालं बघा. आणि मग फायनल आन्सर बघा, हाफ इंटिग्रेशन कोसेक स्क्वेअर x डिवाइड बाय रूट कॉट x. लक्षात घ्या, डिनॉमिनेटर या आतल्या रूट मधल्याचं डेरिव्हेटिव्ह जर वर असेल न्यूमरेटर मध्ये, रूट मधल्याचं डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटर मध्ये असेल तर त्याचं इंटिग्रेशन हे 2 डिनॉमिनेटर 2 into डिनॉमिनेटर इज कॉट ऑफ x प्लस हे आन्सर उलट आन्सर. असं तुम्हाला आन्सर. हा थोडासा व्हिडिओ मोठा झालाय, छोटा टाकण्यापेक्षा मोठे भरपूर एक्झाम्पल्स तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मिळतील. अशा पद्धतीने मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. एक्झाम्पल्स बघा, व्हिडिओ वॉच करा, आवडला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.